बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव 2024च्या अनुषंगाने कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचबरोबर ते वेळेत पोहोचतील या अनुषंगाने जवळपास एक DCP, एक ACP, जवळपास 45 अधिकारी आणि 610 अंमलदार व त्यांच्या सोबतीला 102 वॉर्डन नेमण्यात आलेले आहेत। त्यांना ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना दिशादर्शन करणं गरजेचं आहे अशा ठिकाणी तो बंदोबस्त डिप्लॉय करण्यात आलेला आहे। उत्सव काळामध्ये शहरामध्ये वाहतुकीची कोंडी कुठं होऊ शकते या संदर्भामध्ये सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। तिथं दिवसा आणि रात्रीचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्याचे प्रयत्न केले आहेत। त्याचबरोबर जिथं वाहतूक कोंडी होईल त्या ठिकाणी ट्रॅफिक बीट मार्शलची सुद्धा आपण नेमणूक केली आहे। त्यामुळे ते ट्रॅफिक बीट मार्शल आपल्या दुचाकी वाहनावरून तिथं असणारी वाहतूक कोंडी करण्यासाठी सुद्धा मदतीला येतील। एकूणच या उत्सव काळामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही आणि गणेश भक्ताला कुठल्याही प्रकारचा वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही या अनुषंगानं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व नागरिकांना मी विनंती करतो की वाहतुकीचे नियम सुद्धा या गणेशोत्सवामध्ये सर्वांनी पाळले पाहिजेत आणि पाळावेत। ज्यायोगे आपण आपला जीव धोक्यात घालणार नाही आणि इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालणार नाही या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।